हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बॅक माय चॅनल. आज आपण शिकणार आहोत इंग्लिश ग्रामरमधील तसेच स्पोकन इंग्लिशमधील सर्वात महत्त्वाचा चॅप्टर, तो म्हणजेच सिंग्युलर आणि प्लुरल्स. हे आपण शाळेपासून ते आतापर्यंत जे काही आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करतो, जी सरळ सेवा असो, MPSC असो, UPSC असो, त्या सर्व एक्झाममध्ये इंग्लिश ग्रामरमधील हा सर्वात महत्त्वाचा चॅप्टर असतो. प्रत्येक क्वेश्चनमध्ये यावर क्वेश्चन विचारले जातात. तर हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यामुळे आपण सर्वांनी हे चॅप्टर व्यवस्थितपणे शिकला पाहिजे. तर आपण वेळ न घालवता आजच्या टॉपिकमध्ये काय काय पडणार आपण त्याचे एक सारांश पाहूयात. यामध्ये आपण सिंग्युलर प्लुरल्स म्हणजे काय असते, तसेच त्याचे प्रत्येकाचे रूल्स पाहणार आहोत आपण. जे काय सिंग्युलर्स आणि प्लुरल्स, कशा प्रकारे त्याचे सिंग्युलरचे प्लुरल्स होते, लाईक रूल्स इरेग्युलर प्लुरल्स दॅट डू नॉट चेंज, जे काय त्यामध्ये फरक होत नाही. प्लुरल्स ज्यावेळेस शब्दाचे करताना अनेकवचन करताना त्याच्यामध्ये फरक होत नाही. त्यानंतर फॉरेन वर्ड्स प्लुरल्स म्हणजे जे काही विदेशी देशातून आत्मसात केलेले वर्ड्स, त्याचे काही मिनिंग्स. त्यानंतर कंपाऊंड नाउन्स, जे काही कंपाऊंड नाउन्स असतात त्याचे कशा प्रकारे सिंग्युलरचे प्लुरल होते ते सुद्धा आपण पाहणार आहोत. त्यानंतर जे काही अनकाउंटेबल नाउन असतात ते सुद्धा आपण पाहणार आहोत. त्यानंतर ॲनिमल प्लुरल सम ऑर डिफरंट, काही प्राण्यांचे सिंग्युलर प्लुरल कशा प्रकारे होते ते सुद्धा आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. चला तर वेळ न घालवता आपण आजच्या टॉपिकला सुरुवात करू. तर सुरुवात करण्या अगोदर आपण आपल्या या चॅनलवर स्पोकन इंग्लिश तसेच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करणाऱ्या स्टुडंट्ससाठी आपण व्हिडिओ बनवत असतो. तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सिंग्युलर आणि प्लुरल. जेव्हा सिंग्युलर म्हणजे काय असते, तर जेव्हा नाउन हा एकवचनी असतो, सिंग्युलरमध्ये एकवचन आणि अनेकवचन. जेव्हा नाउन हा कसा असतो, एकवचनी असतो, तो कोणताही असो, म्हणजे लाईक वन पर्सन, वन प्लेस किंवा वन थिंग, त्यालाही सर्वसाधारण नाव दिलेले असते, त्याला आपण एकवचन असे म्हणतो. त्यानंतर सेकंड त्याचे प्लुरल म्हणजे अनेकवचन. तर त्या शब्दाचे आपण अनेकवचन कशा प्रकारे होते ते पाहूत. जेव्हा नाउन हे अनेकवचनी असते त्याला आपण काय म्हणतात, अनेकवचन म्हणजेच प्लुरल असे म्हटले जाते. लाईक मोर दॅन वन, एकापेक्षा जास्त. तर काय त्याचे आपण प्रत्येक प्लुरलचे बेसिक रूल्स आहेत, म्हणजे त्या रूल्सनुसार त्याचे सिंग्युलरचे प्लुरल्स कसे फॉर्म होते ते आपण स्टेप बाय स्टेप प्रत्येकाच्या रूल्सच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. आपण जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जर पाहिला तर आपल्याला नक्की नवीन काही शिकायला भेटेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर पहिला बेसिक रूल्स तो कोणता, ES किंवा यस. आपण शालेय जीवनापासून ते आतापर्यंत जे काही आपण इंग्रजी शिकलेली आहे त्यामध्ये सर्वात बेसिक रूल आहे तो कोणता, जो काही वर्ड्स असतो त्याला ES किंवा यस प्रत्यय लागते तेव्हा त्याचे अनेकवचन होते. हे आपण एक जनरलपणे आत्मसात केलेले आहे. सामान्य रूल काय असतो, तर जे काही सामान्य नाउन असते त्याला यस लावून होणारे काही वर्ड्स असतात, ते स्टेप बाय स्टेप रूल्सनुसार सिंग्युलरचे प्लुरल्स होताना चेंज होते. तर त्याचे काही सामान्य जे काही नाव त्याचे आपण पाहू. उदाहरणार्थ काही वर्ड आहेत, बॉयचं काय होतं, तर बॉईज होते अनेकवचन. त्यानंतर पेनचं काय होतं, तर पेन्स. त्यानंतर
टेबलचं काय होतं टेबल्स ES टेबल्स म्हणजे इथं ES आणि ES ही प्रत्यय शेवटी लागले जातात ज्यावेळी ही सिंग्युलरचे प्लुरल्स होते. एक ट्रिक आहे आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी. आपण पाहूयात ज्या शब्दाच्या शेवटी वॉवेल्स म्हणजे स्वर त्या शब्दाच्या शेवटी समजा वॉवेल्स म्हणजे ए ई आय ओ यू हे जेव्हा स्वर वर येतो त्यावेळेस प्लुरल सोपा असतो. तर येस लावा. तर समजलं का आपल्याला ज्यावेळेस वाक्याचे शेवट ही ज्या स्वराने झालेले असते वर येतं त्यावेळेस आपण त्याला फक्त काय लावतो तर येस लावला जातो. तर ह्याच्यात बघा BOY त्याच्या आधी काय तर ओ आहे काय तर स्वर आहे. त्यानंतर सेकंड वर्ड PEN शेवटचा वर्ड कोणता आहे तर त्याच्यावर आलेला ई त्याच्यामुळं येस प्रत्यय लागलेले आहे. खाली कसं आहे तर इथं शेवटी आलेले असल्यामुळं ES प्रत्यय लागलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ES किंवा ES प्रत्यय कशा प्रकारे लागलेले असतात त्यावेळेस त्याचे प्लुरल्स कसे होते ते आपण पाहिलं. यानंतर आपण सेकंड रूल पाहूयात. तोच म्हणजे ज्या काही वर्डची म्हणजे शब्दाची शेवट एंडिंग ही SH CH X ओने संपणारे शब्द म्हणजे जे काय वर्ड्स असतात त्यांच्या एंडिंग कोणत्या शब्दाने झालेले असतील तर SSS CH X आणि ओने संपणारे शब्द त्याला काय लागले जाते तर ES प्रत्यय लागला जातो. कशासाठी तर त्याचे सिंग्युलरचे प्लुरल्स होण्यासाठी. तर आपल्याला हा सेकंड रूल खूप महत्त्वाचा आहे. आपण जर जे काही रूल्स आहेत दिलेले जे काही 10 रूल्स आहेत तुम्ही जर याची प्रॅक्टिस केली तर तुम्हाला खूप इझी होऊन जाईल कोणत्याही सिंग्युलर शब्दाचे प्लुरल करण्यासाठी. तर चला तर पाहूयात आपण त्याचे काही एक्झाम्पल आहेत. त्या एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण ते समजून घेऊयात. पहिला शब्द आहे बस. तर बसच्या शेवटी एस काय लागलेला आहे. रूल्स काय सांगतो वाक्याच्या शेवटी एस असेल तर त्याला ES हा प्रत्यय लागतो. त्याच्यामुळे त्याचे काय झाले आहे सिंग्युलरचे प्लुरल्स बसचे बसेस. त्यानंतर सेकंड वर्ड आहे क्लास. तसंच कोणता वर्ड आहे क्लास. तर रूल काय सांगतो ज्या काय वर्डची किंवा शब्दाची शेवट हा SS या लेटरनं झालेला असेल तर आपल्याला जर त्याचे सिंग्युलरचे प्लुरल्स करायचे असेल तर ES प्रत्यय लागतो. तर क्लासचे अनेक वचन काय होते तर क्लासेस. काय होते क्लासेस. त्यानंतर कोणता शब्द आहे ब्रश. ब्रशचे काय होईल तर वाक्याच्या शेवटी काय तर SH. तर रूल्सनुसार काय होईल काय प्रत्यय लागेल ES. तर ब्रशचं काय होईल ब्रशेस. काय होईल ब्रशेस. त्यानंतरचा शब्द आहे MAT मॅच. मॅच म्हणजे सामना. तर वाक्याच्या शेवटी आपल्याला रूल्स काय सांगतो वाक्याच्या शेवटी SS CH SH हे काय शब्द येतील इथं काय आलेले आहेत CH. तर त्याचं अनेक वचन म्हणजेच प्लुरल्स होण्यासाठी काय लागेल प्रत्यय ES. तर मॅचचा काय होईल मॅचेस. काय होते मॅचेस. त्यानंतरचा वर्ड आहे बॉक्स. कोणता वर्ड आहे बॉक्स. बॉक्स म्हणजे पेटी किंवा हे. तर आपला रूल्स काय सांगतो वाक्याच्या शेवटी X आलेला आहे. तर प्लुरल्स करण्यासाठी तिचं काय होईल ES हा प्रत्यय लागेल. तर बॉक्सचं काय होईल बॉक्सेस. बॉक्सचा काय होईल बॉक्सेस. त्यानंतरचा वर्ड्स आहे मँगो. MAN मँगो. तर आपला रूल्स काय सांगतो इथं काय लागलेलं आहे तर ओ लागलेले. तर रूल्स काय सांगतो वाक्याच्या शेवटी
वाक्याचे लेटर एंडिंग काय होईल ओ ने जर झालेली असेल तर प्लुरल्स करण्यासाठी काय लागते प्रत्यय काय लागतो तर ई एस हा प्रत्यय लागतो. तर मँगोचं आणि क्वेश्चन काय होईल मँगोज. काय होईल मँगोज. अशा प्रकारे आपण प्लुरल्सचा सेकंड रूल पाहिला. हा रूल्स हा खूप महत्त्वाचा आहे. आपण ज्या प्रत्येक रूल्सचे जर आपण जर रिव्हिजन जर केलं तर तुम्हाला कोणत्याही वर्ड्सचे प्लुरल्स करणे ओळखणे खूप सोपे होऊन जाईल. तर यानंतर आपण तिसऱ्या क्रमांकाचा रूल पाहू. तो म्हणजे वाय. तर वाय म्हणजे काय तर वर्ड्सची जो काय वर्ड्स असतो वाक्य शब्दाची जर एंडिंग हा वाय ह्या लेटरनं झालेली असेल कोणत्या वाय तर वायच्या ठिकाणी काय होते वायचे प्लुरल्स करताना आय एस मध्ये रूपांतर होते. म्हणजेच अनेक क्वेश्चन करायचं असेल तर वाय निघून जातं काय नाव येतं तर आय एस होतो आय ई एस. तर एक्झाम्पल पाहूयात कसं दिलं आहे रूल्स. तर कन्सोनंट प्लस वाय तर वाय काढून आय एस लागले जाते. म्हणजेच कन्सोनंट म्हणजे काय तर व्यंजन. व्यंजन प्लस वाय. तर जो काय कन्सोनंट प्लस वाय म्हणजेच व्यंजनानंतर जो वाक्याच्या शेवटी जर वाय येत असेल तर वाय कडून आपल्याला प्लुरल्स करायचे असेल तर आय एस ला प्रत्यय लावा लागतो. तर एक्झाम्पल पाहूयात. उदाहरणार्थ लेडी. इथं काय तर शब्दामध्ये वायच्या अगोदर काय आले तर कन्सोनंट आलेला आहे कोणता डी. तर असे काही शब्द असतील तर वाय रूल्स काय सांगतो जर आपल्याला अनेक क्वेश्चन करायचे असेल तर वाय कडून आय एस प्रत्यय लावला जातो. तर लेडीचं अनेक क्वेश्चन काय होईल तर लेडीज. तसेच बेबी. बेबीचं सध्या इथं काय आले तर कन्सोनंट नंतर वाय आलेले आहे. आणि क्वेश्चन करण्यासाठी वाय निघून जाईल तिथं काय होईल तर आपण आय ए एस हा प्रत्यय लावा लागेल. तर बेबीचं काय होईल तर बेबीज. त्यानंतर सिटी. सिटीचं सुद्धा काय होईल तर सिटीज. आय ई एस हा प्रत्यय लागेल. तर अशा प्रकारे आपण वाय सुद्धा वाक्याच्या शेवटी वाय असेल तर त्याचा सुद्धा रूल पाहिला. त्यानंतर ह्या आधी आपण काय पाहिलं कन्सोनंट प्लस वाय म्हणजेच वाक्याच्या शेवटी कन्सोनंट आणि वायने झाले असेल तर आय ए एस प्रत्यय लागला जातो. त्यानंतर वायच्या अगोदर जर वॉवेल्स असेल वॉवेल्स म्हणजेच स्वर असेल आणि नंतर वाय आले असेल तर तिथं काय लावले जाते फक्त येस लावले जाते. तर हे नेहमी लक्षात ठेवा. इथं स्टुडंट हे कन्फ्यूज होतात. त्यांच्या मनात एकच असतं की वाक्याचे शेवट जर वायने झाले असेल तर नेहमी आय एस हा प्रत्यय लावा. पण इथं हे खूप कन्फ्यूज करणारा टॉपिक आहे. तर इथं लक्षात घ्या कोणता तर कॉन्सोनंट आणि वॉवेल्स. कॉन्सोनंट आणि वॉवेल्स म्हणजे जो काय वाक्याची शेवट हा वाय अक्षर नव्हता असेल परंतु ह्याच्यावर डिपेंड आहे कोणत्यावर कॉन्सोनंट आणि वॉवेल्स. म्हणजेच वायच्या अगोदर जर कन्सोनंट आले असेल तर प्लुरल्स करण्यासाठी काय केलं आपल्याला लावावे लागेल तर आय एस लावावं लागेल. आणि जर वाक्याचे शेवट जर वॉवेल्स प्लस वायने झाले असेल म्हणजेच वायच्या अगोदर जर वॉवेल्स म्हणजे स्वर आला असेल तर त्याचे प्लुरल्स करण्यासाठी आपण प्रत्यय हा एस लावावा लागतो. तर इथं काय एक्झाम्पल आहे ते पाहूयात आपण. उदाहरणार्थ बॉय. तर इथं पहा वाक्यात शेवट काय झालेली तर वायने झालेला आहे आणि वायच्या अगोदर काय आले तर ओ काय तर हा वॉवेल्स आहे. वॉवेल्स म्हणजे स्वर आहे. त्याच्यामुळं आपल्या रूल्स काय सांगतो
वॉवेल प्लस वाय आलेला असेल म्हणजे स्वराच्या नंतर वाय आले असेल तर अनेकवचन करताना त्याला फक्त यस प्रत्यय लागला जातो. तर त्यानुसार काय होईल बॉयचं बॉयज होईल. काय होईल बॉयचं बॉयज. त्यानंतर की की वाय की इथेही कसे तर वायच्या अगोदर स्वर आलेला आहे त्याच्यामुळे त्याच्या प्लुरल्स करण्यासाठी काय होईल तर कीज यस हा प्रत्यय लागेल. काय होईल कीज अनेकवचन. त्यानंतरचं एक्झाम्पल आहे ट्वाय. तर ट्वायच्या अगोदर ट्वाय हा शब्द आहे तर वायच्या अगोदर काय आलेलं तर ओ आलेला. ओ काय तर स्वर आहे. तसेच ह्याची काय होईल तर अनेकवचन टॉयज होईल. तर आपण हे दोन सिनारिओ पाहिले. आपण लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक आहे ती आपण पहा. ट्रिक काय सांगते तर इफ वाय इज हॅपी विथ वॉवेल्स डोंट चेंज इट वॉवेल्स. म्हणजेच वाय बदलत नाही. समजा वाक्याचं शेवट हे जर वायने झालेले असेल ह्याची वाक्याची शेवट ही वायने झाली असेल परंतु त्या अगोदर स्वर आला असेल तरी ते वाय चेंज होत नाही. म्हणजेच वाय घेऊन वाक्यात तशाला तसेच राहते. या शब्दामध्ये तशाला तसेच राहते. त्यानंतर फक्त यस प्रत्यय लागतो. परंतु वायच्या अगोदर जर व्यंजन आलं असेल तर त्यावेळेस त्याचे अनेकवचन करताना वाय हे काढून तिथे हा यस या प्रत्यय लागला जातो. हे तुम्हाला समजून येईल. तर अशा प्रकारे आपण हे रूल्स पाहिलं. यानंतर आपण एफचा रूल पाहूया. म्हणजेच वाक्याची म्हणजेच शब्दाची जर एंडिंग किंवा शेवट हा एफ या लेटर झालेली असेल. जो काही शब्द असेल वर्ड असेल त्याची जर एंडिंग एफ वर्डनं झाली असेल त्यावेळेस आपल्याला तशा वर्डचे प्लुरल्स करण्यासाठी हा रूल्स काय सांगतो तर एफ आले असेल तर त्याचे फीएस होते. काय होते तर फीएस होते. काय होते तर फीएस. म्हणजेच वाय तिथे रिमूव्ह होऊन जातो आणि तिथं काय लागतं तर फीईएस. काय लागतं तर फीएस. एक्झाम्पल आपण तिथे घेतलेले ते आपण त्या माध्यमातून आपण समजून घेऊया. लाईक वाईफ. फर्स्ट वर्ड आहे वाईफ. तर इथं काय आले तर एफ आलेले. तर ह्याचे काय होईल तर वाईफ. एफ असल्यामुळे तिथं काय लागेल फीएस लागला जाईल. तर काय वाईफ. त्यानंतर नाईफ. नाईफचे बी कसे आहे तर काय होईल तर न्यूज होईल. त्यानंतर लाईफ. इथे काय झाले तर एफ आलेला आहे तर एफने रिमूव्ह होईल तर काय होईल तर लागेल फीएस लागेल. तर काय होईल तर लिव्ज. त्यानंतर लीफ. लीफचं काय होईल अनेकवचन लिव्ज. काय होईल लिव्ज. एफच्या ठिकाणी फीएसचा प्रत्यय लागेल तर एफ काय होईल रिमूव्ह होईल. काय होईल लिव्जचं लिव्ज. यामध्ये काही एक्सेप्शन आहे ते फक्त आपण बघूयात. म्हणजे ते वाक्याच्या शेवटी काय यस लागते. एक्सेप्शन वर्ड काय कोणता आहे तर रूफ. रूफचं काय होईल तर रूफ्स होईल. सेकंड इज बिलीफ. बिलीफचं काय होईल बिलीफ्स होईल. त्यानंतर चिप. चिपचा चिप्स. काय होईल चिप्सचा चिप. असे वर्ड हे आपण लक्षात ठेवे. जास्त करून हे जे काय एक्सेप्शन्स वर्ड्स असतात तेच जास्त करून परीक्षेला विचारले जातात. इथंच विद्यार्थी कन्फ्यूज होऊन जातात. जे काही एक्सेप्शन्सचे वर्ड असतात ते आपण लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे असते. यानंतर चौथ्या क्रमांकाचा रूल पाहूयात आपण. तो म्हणजेच इरेग्युलर प्लुरल्स. म्हणजे असे काही शब्द असतात त्याचे अनेक वचन हे
त्याचे डिफरंट असते. हा सुद्धा एक्झामच्या माध्यमातून खूप महत्त्वाचा रूल्स आहे. यावरही बरेचसे क्वेश्चन विचारले जातात. तर आपण एक्झाम्पलच्या माध्यमातून समजून घेऊयात. लाईक मॅन. तर मॅनचा काय होतो, तो प्लुरल मेन होतो. म्हणजे तो पूर्ण वर्डच चेंज होतो. इथं काही एस प्रत्यय लागत नाही. मॅनचा काय होतो, मेन. त्यानंतर वुमन. वुमनचा काय होतं, वुमेन. त्यानंतर चिल्डचा काय होतं, तर चिल्ड्रन होतो. काय REN लागतं. चिल्डचा काय होतं, चिल्ड्रन. फूडचा मॅनचा काय होतो, मेन होतो. वुमनचा वुमेन होतो. चिल्डचा चिल्ड्रन होतो. त्यानंतर फूडचा काय होतं, फीट होतो. फूडचा अनेक वचन काय होतं, तर फीट होते. त्यानंतर टूथ म्हणजे दातचे काय होतं, तर टीथ. टीथचे टीथ होते. त्यानंतर माऊसचे काय होते, तर माईस. माऊसचं अनेक वचन काय होतं, तर माईस. त्यानंतर गूसचं काय होतं, तर गीस. काय होतं, गीस. त्यानंतर ऑक्स म्हणजे बैल. ऑक्सचं काय होतं, तर ऑक्साईन. काय होते, तर ऑक्सिन. त्यानंतर पर्सन म्हणजे व्यक्ती. त्याचे अनेक वचन काय होते, तर पीपल. काय होतं, तर पीपल. म्हणजे पूर्ण वर्ड्स चेंज होतो. त्यामुळे हे असे एक्सेप्शनचे काही एक्झाम्पल असतात, तेही खूप लक्षात ठेवणे महत्त्वाचे असते. जास्त करून याच क्वेश्चन विचारले जातात. तर विद्यार्थी इथेच कन्फ्यूज होऊन जातात. तर हे आपल्याला पाठ करणे किंवा लक्षात ठेवणेच खूप गरजेचे असते. यानंतर 5व्या क्रमांकाचा रूल्स आहे. तो काय सांगतो, तर प्लुरल्स दॅट डू नॉट चेंज. म्हणजेच असे शब्द की ज्याचे अनेक वचन हे बदलत नाही, सेम राहते. जे काय सिंग्युलर असते तसे त्याचे अनेक वचन ही म्हणजेच प्लुरल हे सेमच असते. तर आपण पाहूया काही शब्द एक्झाम्पलच्या माध्यमातून पाहूयात. उदाहरणार्थ शिपचं सिंग्युलर प्लुरल काय होते, तर शिपच होते. त्यानंतर डिअरचं अनेक वचन काय होतं, तर डिअरच होतं. त्यानंतर फिशचे काय होते, तर फिशच राहतं. त्यानंतर एअरक्राफ्टचं अनेक वचन एअरक्राफ्टच. त्यानंतर सिरीज. शिप पाहिलं, सिरीज पाहिलं, फिश, एअरक्राफ्ट. त्यानंतर सिरीज. त्यानंतर स्पेसिस हे कसं आहे, तर इथे आपल्या ह्या वर्डमध्ये खूप कन्फ्युजन होईल. इथं काही एक्झाम्पलमध्ये विचारले जातात. समजा स्पेसिसचं एक वचन. त्यानंतर इन्फॉर्मेशनचे अनेक वचन नेहमी काय राहते, तर काय होते, तर इन्फॉर्मेशन राहते. नेहमी सिंग्युलरच असते. तर यामध्ये आपण एक वर्ड पाहिला आहे, तो म्हणजे फिशचं अनेक वचन काय होते, तर फिशच होते. परंतु ज्यावेळी आपल्याला क्वेश्चनमध्ये तो वर्ड कोणत्या सिनारिओमध्ये म्हणजे कोणत्या कंडिशनमध्ये विचारलेला आहे, त्यानुसार त्याचे अनेक वचन होते. लाईक इथे आपण जर जर विचारले असेल, तर व्हरायटीच्या माध्यमातून म्हणजेच त्याची व्हरायटी जर चेंज असेल, तर त्यावेळेस अनेक वचन काय होईल, तर फिशेस होईल. काय होईल, फिश. काय होईल, तर फिशेस. हे सुद्धा लक्षात ठेवा. यानंतर 6 क्रमांकाचा रूल्स आहे, तो म्हणजे फॉरेन वर्ड्स प्लुरल्स. म्हणजेच असे काही शब्द जे की विदेशी देशातून आपण आत्मसात केलेले आहेत. तर त्याचे काही एक्झाम्पल पाहूयात. लाईक फॉर्म्युलाचे अनेक वचन काय होते, तर प्लुरल्स काय होते, तर फॉर्म्युली. काय होतं, फॉर्म्युली. सेकंड नंबर बॅक्टेरियमचं अनेक वचन काय होतं, तर बॅक्टेरियाचं काय होतं, तर
बॅक्टेरियमचं काय होतं बॅक्टेरिया. त्यानंतर मेडियम काय बोलायचं मीडियम. मीडियमचे काय होते तर मीडिया. मीडियमचं काय होतं तर मीडिया. त्यानंतर फिनोमेना. त्यानंतर फिनोमेनॉन. फिनोमेनॉनचं अनेक वचन काय होतं तर फिनोमिनिया. काय होतं तर फिनोमिना. फिनोमेनॉनचं काय होतं फिनोमेना. हे काय असे काय विदेशातून आलेले काही वर्ड आहेत ते आपण त्याचे काय आपण एक्झाम्पल पाहिलेत. यानंतर 7व्या क्रमांकाचा रूल्स आहे तो म्हणजे कंपाऊंड्स नाउन्स म्हणजे समूहाचे नाव. त्यामध्ये आपण पाहूयात. फर्स्ट मेंट जे काय त्या रूल्समध्ये पहिला रूल्स काय सांगतो आपल्याला कंपाऊंड नाउन्समध्ये मेंट वर्ड बदलतो. म्हणजेच वाक्यातील ज्यावेळी कंपाऊंड्स नाव असते त्यावेळेस काही शब्दांचे आपण अनेक वचन करत असतो. त्यावेळेस वाक्यातील जो काय मेन वर्ड असतो त्याचे अनेक वचन करताना त्यामध्ये बदल होतो. लाईक एक्झाम्पल आपण पाहिलं आहे इथं. कोणताही उदाहरणार्थ मदर इन लॉ म्हणजे सासू. तर आपण याची अनेक वचन करायचे असेल तर जो का वाक्यातील याच्यातील आपल्याला सुरुवातीला मेन वर्ड आपलं कोणत्या वाक्यातील तर मदर. तर आपल्याला ह्याचे अनेक वचन म्हणजे प्लुरल्स करायचे असेल तर मदर या शब्दाला याचा प्रत्यय लागेल त्याचे अनेक वचन करण्यासाठी. तर मदर इन लॉचं काय होईल तर मदर्स इन लॉ. काय होईल मदर्स इन लॉ. त्यानंतर एक आहे कमांडर इन चीफ. कोणता वर्ड आहे कमांडर इन चीफ. तर त्याचे अनेक वचन करताना काय होईल तर जो काय वाक्यातील मेन वर्ड आहे त्याला यस प्रत्यय लागून त्याचे अनेक वचन होईल. तर कमांडर इन चीफचं काय होईल कमांडर्स इन चीफ. कमांडर्स इन चीफ. त्यानंतर सेकंड नंबरचा रूल्स आहे कोणत्या कंपाऊंड नाउन्सचा तो म्हणजे टू वर्ड्स सेपरेट म्हणजे टू सेपरेट वर्ड. टू सेपरेट नाउन टू सेपरेट नाउन म्हणजेच असा शब्द की एकाच शब्दामध्ये दोन नाव आलेले असतात. एकच शब्द की त्याच्यात जोडून एका शब्दाला दोन नाऊन आलेले असतात. तर त्याचे आपण अनेक वचन करताना कसे होते तर ते पाहूयात. एक वर्ड घेतलेला आहे लाईक बुक स्टॉल. बुक स्टॉल हे कसं आहे तर दोन वर्ड आहे दोन नाऊन आहेत. तर आपल्याला त्याचे अनेक वचन करताना काय होईल तर बुक स्टॉल्स काय होईल बुक स्टॉल्स. तर अशा प्रकारे आपण कंपाऊंड नाउन्सचा रूल्स समजून घेतला. यानंतर आपण रूल्स नंबर 8 पाहणार आहोत तो म्हणजेच स्पेशल प्लुरल्स फॉर स्पोकन इंग्लिश. स्पेशल प्लुरल्स फॉर स्पोकन इंग्लिश म्हणजे आपल्याला जर स्पोकन इंग्लिशमध्ये बोलायचे असेल तर हा आपल्याला रूल्स आहे. तो म्हणजेच जे काही अनकाउंटेबल नाउन्स असतात म्हणजे तर त्याचे प्लुरल्स हे काय होत नाही. त्याचे अनेक वचन होत नाही. आपण जर त्याचे प्लुरल्स करायचं असेल तर त्याच्यावर ते होत नाही. तर त्याचे काही एक्झाम्पल आपण पाहूयात. लाईक ॲडवाइस, फर्निचर, लगेज, ब्रेड, मनी, इक्विपमेंट्स. कोणते ॲडवाइस, फर्निचर, लगेज, ब्रेड, मनी, इक्विपमेंट्स. हे काय अनकाउंटेबल नाउन्स आहेत. तर त्याचे आपण अनेक वचन होते का होत नसते. हे सध्या लक्षात ठेवा. कोणते लक्षात ठेवायचे आपल्याला इथं वर्ड्स लक्षात नाही ठेवायचं तर हा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा. कोणता अनकाउंटेबल नाउन्स. अनकाउंटेबल नाउन ज्यावेळी ही वाक्यामध्ये म्हणजे प्रश्न अशा प्रकारे विचारला असेल तर जो काही वर्ड्स हा अनकाउंटेबल असेल
तर त्याचे अनेक वचन होते का? होत नाही. चला तर यानंतर आपण 9व्या क्रमांकाचा रूल्स पाहूयात. तो काय सांगतो तर ॲनिमल्स प्लस सेम फॉर डिफरन्स. ॲनिमल्स प्लस सेम ऑर डिफरन्स म्हणजेच जे काही प्राण्यांची वर्ड्स असतात, म्हणजे प्राण्यांची नावं किंवा त्यामध्ये नाव असतात, असे त्याचे अनेक वचन करताना काहीचे सेम असतात, ते काही वेळेस डिफरन्स असतात. ते स्टेप बाय स्टेप पाहूयात. तर पहिला शब्द फिश. तर फिशचे अनेक वचन काय होते तर फिशेस होते. परंतु जर तिथं जर आपण हे आधी प्रिव्हियस एक्झाम्पल पाहिलं होतं, ते जर समजा डिफरंट व्हरायटी विचारली असेल, डिफरंट टाईप्स म्हणजे त्याचा प्रकार विचारला असेल, तर त्याचे ज्यावेळेस प्रकार विचारले असेल तर त्याचे अनेक वचन काय होईल? फिशेस होईल. त्यानंतर फ्रुट्स. फ्रुट्स काय होईल? फ्रुट्सचं अनेक वचन फ्रूटच होईल आणि इन जनरलमध्ये. परंतु फ्रुट्सची व्हरायटी विचारली असेल तर अनेक वचन काय होईल? फ्रुट्स होईल. त्यानंतर 10व्या क्रमांकाचा रूल्स आहे, तो म्हणजेच लॅटिन किंवा ग्रीक ओरिजिन प्लुरल्स. लॅटिन किंवा ग्रीक ओरिजिन प्लुरल्स म्हणजेच काही परिभाषेतून आलेल्या शब्दांना जे काही शब्द आलेले असतात त्याचे प्लुरल्स कसे असते तर वेगळे असते. हे सुद्धा आपल्याला परीक्षेच्या माध्यमातून लक्षात ठेवणे आपल्याला खूप महत्त्वाचे आहे. तर त्यामध्ये पहिलं काय आहे तर लाईक ॲल्युमिनस. ॲल्युमिनसचा प्लुरल्स काय होईल? ॲल्युमिनी. त्यानंतर फॉर्म्युला, फॉर्म्युले. हे आधीच आपण वर्ड्स पहिला होता. फॉर्म्युलाचा फॉर्म्युली, त्यानंतर ॲल्युमिनिस, त्यानंतर बॅक्टेरिया, बॅक्टेरियम, त्यानंतर क्रायटेरिया, क्रायटेरिया, मीडियमचं मीडिया, इंडेक्सचं इंडेक्सेस, त्यानंतर अनलाइजचं अलाइज, त्यानंतर बेसिसचं बेस, रॅडिसचं रॅडी, त्यानंतर फंगसचं फंजाय. असे काही हे परिभाषेतून आलेले काही वर्ड्स आहेत, त्याचे अनेक वचन अशा प्रकारे होते. तर स्टुडंट, आज आपण सिंग्युलर आणि प्लुरल्स हा संपूर्ण चॅप्टर अतिशय सविस्तरपणे पाहिला आहे. मला खात्री आहे की तुम्हाला हा सर्व रूल्स, एक्सेप्शन्स, एक्झाम्पल, एक्सेप्शन्स जे काय रूल्स आहेत ते तुम्हाला व्यवस्थितरित्या समजले असतील. तसेच ट्रिकी वर्ड्स क्लिअर झाले असतील. स्पोकन इंग्लिश रायटिंग आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही म्हणताल की स्पोकन इंग्लिशमध्ये काय आहे, तर आपला जोपर्यंत बेस पक्का होत नाही तोपर्यंत आपल्याला काय काय गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजेत. त्यामुळे स्पोकन इंग्लिशमध्ये खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर या चॅप्टरमध्ये महत्त्वाचं रूल्समध्ये तो म्हणजे 5 ते 10. जे काय तुम्हाला हे रूल्स आपण शिकवले आहेत त्याचे रोज तुम्ही 5 ते 10 मिनटं आधी प्रॅक्टिस करा. म्हणजे रोज तुम्ही जर ते रूल्स प्रॅक्टिस केली तर तुम्हाला कोणत्याही वर्ड्स असेल तर रूल्स तुम्हाला जर पाठ असेल तुम्हाला इझी त्याचे जे काही अनेक वचन आहे ते इझी ओळखता येईल. आणि तसेच तुम्हाला जे काय एक्सप्लेनचे एक्झाम्पल किंवा वर्ड्स असतात ते तुम्हाला पाठ असणे खूप गरजेचे आहे. तर तुम्हाला जर ह्या व्हिडिओमध्ये काही जर डाऊट असेल तर नक्की कमेंट करा, त्यावर तुम्हाला सोल्युशन दिले जाईल. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर चला पुन्हा भेटूया पुढच्या नवीन अशाच व्हिडिओमध्ये. थँक्यू.